फ्रेंड्स, मैं फरीदा, आप देख रहे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। तर भारतीय जनता पक्षाची लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात, त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर. आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात, हे आमचं भाग्य. आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते. कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं, पण काही वैयक्तिक संबंधही असतात. आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. आणि राजेंद्र शिंगणेंनी जो काही स्टेटमेंट केलं आहे ते कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती, मला अनेक वर्ष ते स्वतः प्रचंड अस्वस्थ होते. कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती ती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते. कारण का त्याच्यात शेतकरी असतील, सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता, त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहेत. काही नारायणगाव येथे अजित पवारांना काळे झेंडे भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी दाखवले आहेत आणि अजित पवारांना महायुतीत घेऊन अशी देखील मागणी केली. काय सांगा? तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. असं आहे की नितेश राणेंनी रामगिरी महाराजांची पाठराखण केली आहे आणि त्यांनी असं म्हटलं की महाराज अभ्यास त्याप्रमाणे त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मार्गदर्शक काय असं त्यांनी म्हटलं. नितेश राणेंच्या आपल्याकडे कसं वाटतं? मी वाचलेलं नाही, मी ऐकलेलंही नाही, त्याच्यामुळे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी काही सगळी प्रोसेस आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काल मंत्री अनिल पाटलांनी असं म्हटलंय की सुप्रियाताईंनी देखील त्यांचं 2.5 लाखाच्या आतलं उत्पन्न दाखवावं, आम्ही त्यांना दर महिन्याला 1500 रुपये देऊ. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. सध्या बँकांमध्ये खूप गर्दी आहे आणि महिलांची ना खूप हाल होतात आणि अशा वेळेला बँकांनी असं म्हटलंय की बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी सुरक्षा पुरवावी असं बँक कर्मचारी संघटनांनी देखील म्हटलं. म्हणजे हा गोंधळ जो होतोय हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे. प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे, त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाही आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा ठेवणार? टाइम मॅगझिननुसार भाजपला 105 जागा, राष्ट्रवादीला कुठला मॅगझिन? टाइम्स मॅगझिन. कुठलं आहे टाइम्स मॅगझिन? कालचा टाइम्स नव्हता. त्याच्यामध्ये 105 जागा भाजपाच्या आहेत. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या 26 ते 31 जागा आहेत. काँग्रेस आहे 47 ते 40 आता आणि राष्ट्रवादीला कमी आहे आपल्या यांना शरदचंद्र पवार गटाला. तर आपण याच्याकडे कसे बघतात? त्रिशंकू सरकार येण्याची चिन्ह. मला खरंच यातलं एक तर मी सर्वे पाहिलेला नाही. सर्वेचा साईज किती आहे, आम्हाला किती दिलेत? तुम्हाला काहीतरी मागच्या सर्वेमध्ये माझं काय झालं माहिती होतं ना. क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है? तो आप RTI SKK एजेंसी से संपर्क करें. RTI SKK एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं. उठाए फोन और लगाएं कॉल